नमस्कार. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते. या मकर संक्रांतीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे आपण आता बघूयात. सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण म्हणजे मकर संक्रांत. या पिरियडमध्ये सूर्याची किरण अतिशय बलवान असतात आणि आपल्याला माहिती आहे सूर्यकिरण इज द नॅचरल सोर्स ऑफ विटॅमिन डी. आपल्याला या काळामध्ये जास्तीत जास्त विटॅमिन डी मिळावं, ते जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब व्हावं म्हणूनच सूर्यनमस्कार घालणे, पतंग उडवणे हे उपक्रम आयोजिले आहेत. त्याच्या मागचं खरं कारण आहे की जास्त वेळेला आपण घराच्या बाहेर पडू आणि सूर्यकिरणांचा आस्वाद घेऊ शकू. त्याच पद्धतीने या पिरियडमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या भाज्यांचं पीक आलेलं असतं. या भाज्या विविध गुणधर्मांनी युक्त असतात आणि आपल्या धातूंचे पोषण करून आपलं आरोग्य वाढवण्यासाठी मदत करतात. म्हणून वेगवेगळ्या पद्धतींच्या भाज्या एकत्र करून खाणं हे सांगितलेलं आहे. अजून 2 पदार्थ असे आहेत की जे आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने आवर्जून आहारामध्ये घेत असतो आणि त्याचा आस्वाद घेत असतो. ते पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ. तीळ हे जे आहेत ते अतिशय प्राचीन कालापासून आपल्या आहारामध्ये आणि औषधांमध्ये वापर केला जात आहे. तीळ इज द रिचेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम आणि गूळ जो आहे इज द रिचेस्ट सोर्स ऑफ आयर्न. तिळामध्ये जे सिसामिन नावाचा एक घटक असतो ज्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होण्याची त्याच्यामध्ये ताकद असते. तुमचे कोलेस्ट्रॉलचे सगळे जे फॅक्टर्स आहेत HDL, LDL यांना बॅलन्स ठेवण्यासाठी तिळाचा अतिशय छान उपयोग सांगितलेला आहे. केसांसाठी तिळाचा उपयोग आयुर्वेदामध्ये छान सांगितलेला आहे. तुमचे मांसधातू जो आहे त्याचं पोषण करण्यासाठी, अस्थिधातूचं पोषण करण्यासाठी तीळ हे अतिशय उत्तम सांगितलेले आहेत. तिळाच्या तेलाचे गुणधर्म तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. गूळ जो सांगितलेला आहे त्याचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहेत की रुचिकर आणि तर्पण करणारा आहे. हृद्य आहे म्हणजेच रुचिकर आहे. तर जुना गूळ जो असतो तो आपल्या आहारामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला छान पद्धतीचा लोह मिळायला मदत होते. म्हणून हे जे काही कॉम्बिनेशन आहे तीळ आणि गूळ याचा परफेक्ट आपण जर वापर केला तर आपल्या शरीरातल्या सगळ्या धातूंना पोषण मिळण्याचं काम या तिळगुळामध्ये होतं. वेगवेगळ्या भाज्यांच्या पद्धतीनेही होतं आणि तुमच्या व्यायामाद्वारे म्हणजेच सूर्यनमस्काराद्वारे सुद्धा होते. म्हणजे मकर संक्रांत हा जो सण आहे दॅट इज द कम्प्लीट पॅकेज फॉर मेंटेनिंग आवर हेल्थ. म्हणजे तुमचा व्यायाम, आहार आणि तुमची लाईफस्टाईल याचं एक छान कॉम्बिनेशन या सणाच्या द्वारे केलेलं आहे. म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला महत्त्व आहे. प्रत्येक सणाचा जो डिझाईन केलेला आहे तो आपल्या आरोग्यासाठीच केलेला आहे. म्हणून प्रत्येक सण एन्जॉय करा आणि तुमचं आरोग्य राखा. नमस्कार.